हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. कशा आहात मंडळी? खूप दिवसांनी व्हिडिओ आलेला आहे आणि खूप व्हिडिओला प्रेम पण सर्वांनी भरभरून दिलं. काहींनी तरी फोन लावूनही विचारपूस केली. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून हृदयातून आभारी आहे. आणि असंच प्रेम, अशीच आपुलकी कायमस्वरूपी राहू दे. चला तर मग मस्त अशा कुरकुरीत आळूवडी रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे सोपी आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा. त्याच्यासाठी बघा, थोडं इकडे तिकडे गोंधळ चालू आहे, त्यामुळे तुम्हाला सविस्तर रेसिपी काही मला दाखवता जमली नाही, तरीही मी तुम्हाला दाखवत आहे. ह्याच्यामध्ये ना आलं, लसूण आणि ओली मिरची घेतली आहे, 2 वाटी बेसन घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ते हा गरम मसाला आहे, आपलं लाल तिखट, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद. एका पातेल्यामध्ये ना आता मी आलं लसणाची जी पेस्ट घेतलेली आहे ती करून घेतलेली आहे. आणि ह्या पातेल्यामध्ये आता ना मी बेसन देते. 2 वाटी आपलं बेसन आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घेते. त्याच्यामध्ये पांढरे तीळ 2 चमचे, चवीपुरते मीठ वापरायचे आहे आणि जो ठेचलेला ओल्या मिरचीचा ठेचा आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. पूर्ण तुम्ही तिखटाचं आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता त्याच्यामध्ये जी चिंच आणि गूळ भिजवला होता ना त्याचा सार ओतायचा आहे, म्हणजे जे पाणी असतं ना ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. छान असं पूर्ण गरम पाण्यामध्ये ना चिंच थोडा वेळ ठेवायची आहे. आणि त्याच्यातील हा जो चोथा असतो ना तो बाजूला काढून ह्याच्यामध्ये हळद, चवीपुरतं लाल तिखट, चवीपुरतं थोडंसं मीठ वापरलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला वापरायचा आहे आणि छान असं हे सर्व एकजीव मिश्रण करायचं आहे. लागेल तसे पाणी ओतून ना ह्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. कुकरच्या त्या भांड्यामध्ये ना मी पाणी घातलं आहे, म्हणजे काय होईल, सर्व जे लसणाचं तर हे असतं तर हे अर्क ह्याच्यामध्ये उतरतो व्यवस्थित. त्यामुळे लागेल तसे पाणी घालून छान असं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जरी आपल्याकडे आळूची पानं जरी कमी असतील तरी छान अशा कुरकुरीत आळूवड्या होतात. आणि माझ्या घरी तेच झालं आहे. आज आळूची पानं खूपच कमी आहेत आणि आळूच्या पानावरती पान घातलं तर आळूचे रोळ हे 1 नाही तर 2च होतील. त्यामुळे म्हटलं, आणि मुलांनाही थोडंसं क्रिस्पी आणि काहीतरी वेगळं अशा शिरांना आळूच्या पानाच्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आणि लाटण्याने ह्याला ना लाटून घ्यायचा. इकडे पाहू शकताय मी आता शिरा आहेत त्याही काढून घेतलेल्या आहेत. आणि जे बेसन आहे ना त्या आळूच्या पानावरती छान असं पसरवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने ना छान असं जे आळूच्या पानाचं बेसन आहे ना त्या आळूच्या पानावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. सर्व बाजूने छान असं पसरवून घेतलं ना की अशी दुमड मारायची आहे. 2च पानं घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर भरपूर पानं असतील तर तुम्ही 4-4 पानांचाही रोल करू शकता, परंतु पानेही कमी आहेत आणि आळूवडी ही मुलांना पुरायला हवी, त्या पद्धतीने ना मी छान असे आळूवडीचे हे घेतलेले आहेत. 2-2 पाण्याचेच बर्फी जशी आपण तयार करतो त्या पद्धतीने आळूच्या पानाचा रोल तयार करणार आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आळूची पानं जर कमी असतील तर खूप छान होते आणि लेयर्सही खूप छान होतात. त्यामुळे बघा, इकडून तिकडून ना सर्वांना असं बेसन लावून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने पलटी देऊन. आता इकडच्या बाजूनेही छान अशी ह्याला पलटी देऊन घेऊ. जास्तही सैलसर बेसन पीठ ठेवायचं नाही. सैलसर जास्त असेल ना तर तेल खूप शोषून घेतं. या पद्धतीने ह्याचे रोल करायचे आहेत चौकोनी. त्यामुळे काय होतं, लेअरही छान सुटतात आणि मुलांनाही देताना भरपूर अशा आपल्या आळूवड्या तयार होतात. या पद्धतीने मी सर्व आळूवड्या करून घेते. आता आळूवड्या होत होत्या तर मी इडलीच्या भांड्यामध्ये ना पाणीही उकळत ठेवलं होतं. आता पाणीही छान उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी आळूवडे आहे तीही ठेवून देते. पाणी उकळ नाही तर आता आपले 4 लोळ झालेले आहेत. म्हणजे माझ्याकडे 8 पानं होती, त्यामुळे मी 2-2 पानांचे 4 लोळ करून घेतलेले आहेत. आणि हे आता ह्याच्यामध्ये टाकून ठेवून ना छान असे 5 मिनटं ह्याला वाफ आणू देऊ. वाफ छान असे वाफ द्यायची आहे. 1-5 मिनटासाठी छान अशी वाफ आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्या आळूवड्याही तयार झालेल्या आहेत. 5 मिनटं गार करून घेते. आता ह्या आळूवड्या छान अशा गार झालेल्या आहेत. छान गार झाल्या ना तर कापताही व्यवस्थित येतात. माझ्या आता लहान मुलग्याला हवे आहे ते म्हणजे बारीक लेअरमध्ये आळूवडी पाहिजे आहे आणि मोठ्याला पाहिजे आहे ती म्हणजे मम्मी बर्फीसारखी आळूवडी कर म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे थोड्याशा बारीक आणि थोड्याशा मोठ्या अशा मी या पद्धतीने आळूवड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता ज्या मोठ्या आळूवड्या आहेत ना ती मी आधी तळून घेते व्यवस्थित मंद आचेवरती आपली आळूवडी
तळून घ्यायचे आहे, जेणेकरून काय होईल आपली वडी आतून ही छान क्रिस्पी अशी तळून जाते। आणि गॅस जर मोठा असेल ना तर आळूवडीला फक्त वरून रंग येतो, आळूवडी आतून कच्ची राहते। त्यामुळे मंद गॅसवरतीच आपली आळूवडी आहे ती आपल्याला तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे छान अशा आपल्या आळूवडीला लेअर्सही सुटलेले आहेत आणि छान अशा आपल्या आळूवडी ही मी तळून घेते। आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीची आळूवडी आवडते तेही मला कमेंटमध्ये सांगा। आणि खरंच व्हिडिओला खूप छान असा व्हिडिओला प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच तुमचे अगदी मनापासून आभारी आहे। इथे पाहू शकताय बर्फीसारख्या आपल्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत। आता टाकलेल्या आहेत त्या लहान साईजमध्ये आळूवडी मी तळून घेते, कारण की एकाला एक तर एकाला एक असं। आणि ह्या आळूवड्या खूप छान होतात बरं का, अगदी मेथीची खारी होती ना त्या पद्धतीने ह्या आळूवड्या होतात। चला तर मग तुम्हाला कोणती आळूवडी आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।